खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही? कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत। शिवनिकाच्या सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या संबंधाने त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी 3 नावं आहेत, ज्याच्यातलं एक नाव आहे चाकणकर, दुसरा आहे नामकरण आवारे आणि तिसरा आहे ललित पोफळे। पण माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की याच्यातला नामकरण आवारे ही महत्त्वाची कडी आहे। ती का महत्त्वाची कडी आहे त्याची कारणं सांगितली पाहिजेत। नामकरण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस, इंडस्ट्रियल सेलचा नामकरण आवारे हा सरचिटणीस, पण सध्या तो थोडा न्यूट्रल अवस्थेत आहे आणि सध्या त्याचं काही भाजपशी काही कनेक्शन दिसत नाही, हे पण तितकंच खरं आहे। जगदंब पतसंस्थेमध्ये कॅप्टन खरात हा 2018 ते 2024 या काळात चेअरपर्सन होता। ही जगदंब पतसंस्था चर्चेत आणणं गरजेचं आहे, ते याच्यासाठी की या जगदंब पतसंस्थेमध्ये सध्या या पतसंस्थेचा सर्वेसर्वा हा नामकरण आवारे आहे। ज्या नामकरण आवारेच्या संस्थेमध्ये स्वतः खरातच चेअरपर्सन होते 2018 ते 2024। पुढे 3 अपत्य असल्याने सहकारी संस्थेचा चेअरमन होता येत नाही असं म्हणत ती चेअरमनशिप नंतरच्या काळामध्ये थोडीशी ही झाली होती। 15 वर्षापासून हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता। म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहेत। 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। कारण आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता। स्टाईस काय आहे? सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्था। ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते। त्या 12 पैकी एक हा आवारे होता। आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खरातला। तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का। असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं। आवारे एवढ्यावर थांबला नाही। आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची। ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या। म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं। त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या। आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबर्सना सांगून, वेगवेगळे जे ब्लॉगर असतात जे पर्यटन स्थळांची माहिती देतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा एक प्रचार सुरू केला। मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोनी असतं, ईशानेश्वर मंदिर हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता आलेलं मंदिर, परंतु या मंदिराला स्वयंभू बनवणे, या मंदिराला हेमाडपंथी ठरवणे, या मंदिराचा प्रोपोगंडा करणे, या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकरण आवारेचा आहे। ललित पोफळेने चिकार प्रॉपर्टी कमवली, पण ललित पोफळे हे नंतर आलेलं कॅरेक्टर आणि या सगळ्यांमुळे मग पुन्हा नामकरण आवारे आणि या दोघांचे संबंध साधारण 1 वर्षापासून बिघडले। जेव्हा नामकरण आवारे पत्रकारांना किंवा सगळ्यांना सांगतोय की मी 1 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा आणि त्याचा संबंध नाही, तर मग जर संबंध नाही तर नामकरण आवारेने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही? कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.